शिंदेकडे काल आपण बघितलं एक दमदार खेळ करणारा आणि त्याला बोलतो ना की डिसिप्लिन मध्ये राहणारा खेळाडू आहे आपला जो पंकज मोहिते यावर्षी इंडियाच्या टीम मध्ये संभाव्य जो लिस्ट असते ना प्रोबेबलची त्यामध्ये पंकज मोहिते आहे असे फार मोठे मोठे खेळाडू आहेत आणि खरं बघायला गेलं तर हे सगळं संकेत जी यांचं जे निमंत्रण आहे आणि संकेत बावनकुळेंचं निमंत्रण आजच्या तारखेमध्ये कबड्डीवाले कधीच रिफ्यूज करू शकणार नाही आणि देवतुल्य व्यक्ती चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आमच्या मधीत आहेत का पाहिजे आज त्यांनी आणलंय जॅकी श्रॉफ यांना एक मोस्ट जेंटलमॅन कलाकार ज्याला म्हणतो कलाकारच नाही ते एक चांगला व्यक्ती सुद्धा जॅकी श्रॉफ जी आहे आणि जॅकी श्रॉफ त्यांच्याबरोबर बघा ना त्यांच्या सेक्रेटरी अनिता इथे आलेल्या आहेत अनिता मैडम आप आरती मैडम आपको देख के ना ऐसा लगता है कि बस उनकी बेटी ही उनके साथ आई है मैं थोड़ा कंफ्यूज हो गया था हाँ बिल्कुल देखिए जैकी दादा का ये खासियत है वो किसी को भी नाराज नहीं करते सभी लोगों से वो मिल रहे हैं सभी लोग हाथ मिलाने के लिए उत्सुक हैं सभी लोग बड़े प्यार के साथ बड़े स्नेह के साथ बड़े सम्मान के साथ उनका यहाँ पर स्वागत कर रहे हैं और मैंने बहुत सारे सेलिब्रिटीज देखे सर कई बार ऐसा होता है कि इतने लोगों से वो मिलते नहीं है इतने मैदान में जाते नहीं है लेकिन जग्गू दादा की बात निराली है सभी से मिल रहे हैं सभी के पास जा रहे हैं हमारे प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया के कुछ दोस्त हैं उनकी तरफ भी वो वहाँ पर अभी पहुँचे हैं तो ये उनका प्यार उनका स्नेह और उनका विश्वास है एक फोटो के लिए वहाँ पर सभी लोग एकत्रित हो रहे हैं जैसे कि हम स्क्रीन पर देख सकते हैं चंद्रशेखर बावनकुळे जी वहाँ पर है दादा वहाँ पर है और संकेत जी भी वहाँ पर मौजूद है बड़े लोगों की निशानी इतनी बड़ी होती है जितने बड़े लोग रहते हैं उतने विनम्र रहते हैं जैसे कहते हैं ना कि एक पेड़ वृक्ष जो आम से लद जाता है उतना झुक जाता है एग्जैक्टली वही आज जैकी श्रॉफ जी कर रहे हैं और जैकी श्रॉफ जी की खासियत है उनके जो क्लोज लोग हैं या उनके परिचित लोग हैं उनके घर में भी जाते हैं घर की अवस्था दशा नहीं देखते हैं जमीन पे बैठ के यानी कहते हैं ना हिंदी में कहते हैं कि पलथनिया मार के मराठी में मध्ये बोलतात की मांडी घालून बसणारी ही आसामी आहे जॅकी श्रॉफ जी म्हणून जॅकी श्रॉफ सरांना आम्ही सॅल्यूट करत असतो कबड्डी वाले जॅकी श्रॉफ कबड्डी के दादा फिल्म इंडस्ट्री के दादा जॅकी श्रॉफ जी आपका बहुत ही अच्छे दिल से हम स्वागत करते हैं बिल्कुल नागपूर आपल्या सगळ्यांना जोरदार आवाज लावायचा मी 3 2 1 म्हणेल सगळ्यांना म्हणायचं आहे जग्गू दादा ऑलराइट 3 2 1 जग्गू दादा कम ऑन नागपूर मेक सम नॉइज जोरदार आवाज जोरदार प्रेम आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्या सेल्फीज आहेत त्या कुठपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या पण माझ्याकडे आता सगळे नावं येऊन राहिले तुम्ही ज्या ज्या लोकांनी फॉलो केलेलं आहे त्या नावांना पण मी अनाऊन्स करणार आहे थोड्याच वेळात इथे सगळ्यांना जोरदार चेअर करायचं आहे इथे एक सुंदर फोटोशूट इथे आपल्या सगळ्या पदाधिकारी आणि आपले जिथे अधिकारी आणि जितके व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्यासोबत इथे होतो आहे आणि जसं मी परत एकदा म्हणतो की महाराष्ट्र दिन आहे महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत सच में देखा जाए तो एक कहते हैं ना कि बहुत सारे सेलिब्रिटीज आते हैं और जो इतना बड़ा जो माहौल देखते हैं परेशान भी हो जाते हैं लेकिन ये बड़प्पन है एक दरिया दिली है हमारे जैकी श्रॉफ जी की और जैकी श्रॉफ जी जहाँ भी जाते हैं वो लोगों को अपना बना लेते हैं ये है खासियत उनकी और इसीलिए भगवान ने भी उनको देखो कितना बड़ा नवाजा है कितनी बड़ी गिफ्ट दी है उनको एक सुपुत्र दिया है टाइगर आज का जैसे आप कहते हैं ना हमारा मैस्कॉट है जय टाइगर वैसे उनका सुपुत्र भी टाइगर श्रॉफ आज फिल्म इंडस्ट्री में बहुत काम कर रहा है ये जो माता पिता के अच्छे कर्म होते हैं उसी का परिणाम रहता है कि टाइगर श्रॉफ आज बहुत ही अच्छा काम कर रहे हैं फिल्म इंडस्ट्री में बिल्कुल यासोबतच आपले जे कबड्डीचे संघ आहे त्यांचा वॉर्मअप इथे जवळून तो सामना बनता है म्हणजे कहते हैं ना कि अपना आज जो हमारी 72 सीनियर स्टेट सिलेक्शन चैंपियनशिप हुई वहां पे भी अहिल्यानगर की टीम चैंपियन रही इस बीच मेरे राइट साइड में जितने भी लोग रेलिंग को चिपक के खड़े उन सभी से रिक्वेस्ट है कि थोड़ा थोड़ा पीछे हो जाइए दोस्तों रेलिंग से थोड़ा पीछे हट जाइए थोड़ा हम सबकी सेफ्टी के लिए आप सभी लोग इतने बेहतरीन तरीके से आपका एंथुजियाज्म आपका जोश हम समझ सकते हैं आमचे व्हॉलेंटियर्स तुम्हाला ज्या ज्या सूचना देत आहेत त्या सगळ्या सूचनांचं आपल्याला पालन करायचं आहे त्या रेलिंगला एकदम खेटून जे लोक उभे आहेत त्या सर्वांना विनंती आहे मनापासून विनंती आहे की आपण थोडं थोडं मागे व्हायचं आहे खूप खूप धन्यवाद आमचे व्हॉलेंटियर्स तुम्हाला सूचना देतच आहेत आम्हाला माहिती आहे तुमचा हा उत्साह आहे तुमचा हे प्रेम आहे कबड्डीबद्दल आपल्या खेळाडूंबद्दल आपल्या नेत्यांबद्दल तुम्हाला प्रत्येक गोष्ट ह्याचं मन करत आहे रायगड वर्सेस मुंबई उपनगर फर्स्ट बॉल कोल्हापूर वर्सेस संभाजीनगर मेन सेक्शन फर्स्ट कॉल रायगड वर्सेस मुंबई उपनगर मेन सेक्शन फर्स्ट कॉल
वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल. वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल. अमरावती वर्सेस सातारा. अमरावती वर्सेस सातारा वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल. वाशिम वर्सेस जालना वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल. वाशिम वर्सेस जालना वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल. अमरावती वर्सेस सातारा वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल. अगेन लिसन. कोल्हापुर वर्सेस संभाजीनगर मेन सेक्शन फर्स्ट कॉल. रायगड वर्सेस मुंबई उपनगर मेन सेक्शन फर्स्ट कॉल. अमरावती वर्सेस सातारा वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल. वाशिम वर्सेस जालना वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल. पुढील सामन्याकरिता पहिला पुकार देण्यात आलेला आहे. पुरुष विभागामध्ये कोल्हापूर विरुद्ध संभाजीनगर, रायगड विरुद्ध मुंबई उपनगर. महिला विभागामध्ये पहिला पुकार अमरावती विरुद्ध सातारा, वाशिम विरुद्ध जालना. बिलकुल हे सगळे सामने अगदी वेळेत लागत आहेत. आपले सगळे पंच आणि आपले सगळे खेळाडू अत्यंत सुंदर इथे प्रदर्शन करत आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक खेळ, प्रत्येक रेड, प्रत्येक डिफेन्स, प्रत्येक मोमेंट या पूर्ण स्पर्धेचा एक लेवल अप करतो आहे. आणि आपल्या सर्वांना मनापासून आनंद होतोय की या खेळासाठी एवढे सगळे लोक या खेळाला प्रेमापोटी या खेळाला पाहायला इथे येतात आहे. आणि जसं आपण म्हटलं की हा मातीतला खेळ आहे आणि हा खेळ केवळ आपली संस्कृती नाही तर हा आपला इतिहास सुद्धा आहे. महाभारतापासून भारतापर्यंत कबड्डी ही नेहमीच आपल्या सगळ्यांच्या मनात, आपल्या सगळ्यांच्या आसपास खेळली जाते. कबड्डी हा खेळ सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतो. धैर्य, चपळता, स्ट्रेंथ, फिटनेस, पॅशन, परसिव्हरन्स, डेडिकेशन. जितके ऍडजेक्टिव्ह तुम्ही आपल्या लाईफमध्ये ऐकले असतील सगळे ऍडजेक्टिव्ह या एका खेळामध्ये यूज होतात. आणि या खेळाचा प्रत्येक खेळाडू जर का तुम्ही बघत असाल तर एकदम चुस्त, दुरुस्त आणि तंदुरुस्त आहे. अमोद, मुंबई में मैक्सिमम टूर्नामेंट्स होती हैं कबड्डी की, और जहाँ जहाँ पे जैकी श्रॉफ जी को बुलाया जाता है बहुत ही प्यार के साथ पहुँच जाते हैं. और सबसे बड़ी बात है उनके पास समय रहे तो 100% आते हैं. और हाँ, एक बात है, और जो ऑर्गेनाइजर्स वगैरह रहते हैं उनका हौसला अफजाई भी जैकी श्रॉफ जी करते हैं. और हर जगह पे आप देखेंगे कि जैकी श्रॉफ जी हमेशा पब्लिक में, ऑडियंस में जाके बैठ के मैच का मजा लेते हैं. और ये उनकी खासियत है. बहुत ही करीब से ये मैच देखते रहते हैं और जो भी खिलाड़ी उनको अच्छा लगता है उनकी पीठ थपथपाते हैं. जैसे मैं आज आपकी पीठ थपथपा रहा हूँ. शाबाश अमोद. दोस्तों, हमारी ये जुगलबंदी ऐसे यहाँ पर चलती रहेगी. कबड्डी के प्रति ये जो प्यार है, ये राणा तिवारी सर का भी प्यार है. खुद ये एक राष्ट्रीय खिलाड़ी रह चुके हैं. बेहतरीन इन्फॉर्मेशन आप सभी तक पहुँचाते हैं, हर एक खिलाड़ी की, हर एक खेल की, हर एक चाल की, जो आप सभी लोग यहाँ पर देख रहे हैं. इस खेल को आप सभी के नज़रों से आपके दिल के करीब ले जाने का काम हम दोनों आप सभी के साथ यहाँ पर करने वाले हैं. आप सभी लोगों का भी हम तहे दिल से धन्यवाद करते हैं कि इतनी संख्या में, इतने प्यार के साथ, इतना प्रतिसाद आप सभी लोगों ने इस स्पर्धा को दिया. एंड आई एम प्रीटी श्योर इससे आयोजकों का तो हौसला बढ़ ही रहा है, लेकिन सभी खिलाड़ियों का भी ये हौसला बढ़ रहा है. 19 साल के बाद ये टूर्नामेंट फिर एक बार हो रही है. नागपुर शहर की नगरी पर हो रही है. बाहर से सभी खिलाड़ी हमारे शहर में आ रहे हैं. और जैसे थोड़ी देर पहले मैंने कहा कि नागपुर की गर्मी थोड़ी बढ़ गई थी, लेकिन इंद्रदेव खुद आए यहाँ पर. उन्होंने गर्मी थोड़ी शांत की और कहा कि हमारे जो खिलाड़ी आज यहाँ पर खेलेंगे उनको बेहतरीन टेम्परेचर मिलना चाहिए ताकि गर्मी कोर्ट में हो, कोर्ट के बाहर नहीं. जैसे 19 साल के बाद आप कह रहे हैं कि विदर्भ में कबड्डी शुरू, छत्रपति श्री शिवाजी महाराज ट्रॉफी हो रही है. अमोद, आपको बता दूं और यहाँ पे ऑडियंस है उनको भी बता दूं, ये 1997 में पहली छत्रपति श्री शिवाजी महाराज चषक टूर्नामेंट, जिसे पहले हम जानते थे शिवशाही कबड्डी प्रतियोगिता के रूप में, ये शिवाजी पार्क में हुई थी. और 1997 में पहली छत्रपति श्री शिवाजी महाराज ट्रॉफी शिवाजी पार्क मुंबई में हुई थी. मैं सबसे अनुरोध करूंगा कि बहुत अच्छी तरह से आप मैच का आनंद लें, जिस तरह से जैकी श्रॉफ जी मैच का आनंद ले रहे हैं. और जैकी श्रॉफ जी की खासियत है, हमेशा वो भीड़ में जाते हैं, लोगों के बीच में जाते हैं. उनका ऑब्जर्वेशन बहुत ही स्ट्रांग है और खास करके जो भी उम्दा खिलाड़ी उनको आकर दिखता है उसको भी वो प्रोत्साहित करने में कम नहीं करते. बिलकुल. इसी के साथ थोड्याच वेळापूर्वी मित्रांनो मी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला सर्वांना दिली होती की रेलिंगला जितके लोक तिथे रेलिंगच्या जवळ उभे आहेत ती थोडी वाकली आहे. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण मागे उभं राहायचं आहे. कोणीही त्या रेलिंगवर हात नाही ठेवायचा आहे.
आमचे व्हॉलेंटियर्स तुम्हाला सूचना देत आहेत. अत्यंत मनपूर्वक आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे की आपण त्या रेलिंगवर हात नाही ठेवायचा आहे. रेलिंगच्या मागे सगळ्यांनी उभं राहायचं आहे. सगळ्यांनाच खेळ पाहायचा आहे. सगळ्यांनाच नेत्यांना अभिनेत्यांना पाहायचं आहे आणि सगळ्यांचाच उत्साह जो आहे त्याचं आम्ही कौतुकच करत आहे. पण परत एकदा तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आम्ही करतोय की आमचे जे व्हॉलेंटियर्स तुम्हाला सूचना देत आहेत त्या सगळ्या सूचनेचं तुम्हाला पालन करायचं आहे. अमोद कोणी ये अच्छी बात है, देखिए आपने सिर्फ बोल दिया और हाथ रख दिया। देखिए रेलिंग थोड़ी इस तरफ थी और इमीडिएटली जैसे ही लोगों ने सपोर्ट हटा दिया रेलिंग उस तरफ चली गई। इसे कहते हैं कि शाबाशी वाला काम। बहुत ही थैंक यू। खरंच अत्यंत सुंदर आपले ऑडियन्स आहे आणि अत्यंत सुंदर इथे जितके हे स्पर्धक आणि जितकेही आपले सगळे ऑडियन्स इथे आलेली आहे सगळ्यांचा साथ आहे, सगळ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे ही स्पर्धा प्रत्येक दिवशी एक नव्या स्तरावर पोहोचत आहे. आणि आपण जसं की म्हटलं सरांनी थोड्या वेळपूर्वी की फक्त फोटोशूटच नाही तर प्रत्येक खेळ एकदम बारकाईने एकदम निरखून जॅकी श्रॉफ तिथे पाहत आहेत. प्रेक्षकांच्या मध्ये जाऊन त्यांनी खेळ पाहण्याची निवड केली. स्टेजवर बसून आरामात ते खेळले आहे. दिल से स्वागत करना चाहता हूं और सभी नागपुर के लिए जो लोग हैं हमारे खास करके भाई और बहनें हैं उनके तरफ से मैं अच्छे दिल से जैकी श्रॉफ जी का हार्दिक स्वागत करना चाहता हूं। और खास करके यहाँ पे पल्लवी धात्रक मैडम बैठी है और उनकी पूरी टीम बैठी है स्पोर्ट्स डिपार्टमेंट की, उनके तरफ से भी मैं जैकी श्रॉफ जी का हार्दिक स्वागत करता हूँ। बिलकुल त्यासोबतच प्रत्येक कोर्टवर विविध कबड्डीचे सामने इथे रंगलेले आहेत. सामन्यांबद्दल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलीच आहे. तुमच्या सर्वांचंही खूप खूप मी अभिनंदन करतो. तुमच्या सर्वांचंच मी खूप खूप कौतुक करतो की या संख्येत आपण सगळे इथे उपस्थित झाले आहात. विविध मान्यवर रोज आपल्याला या कार्यक्रमांमध्ये इथे लाभणार आहेत. सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज चषक या पेजला तुम्ही फॉलो करा. तुमचे फॉलो रिक्वेस्ट तुमचे सगळे नाव आमच्यापर्यंत पोहोचत आहे. त्यापैकी काही लकी लोकांचे नाव आम्ही सिलेक्ट करू आणि नक्की जैसे राउटर राठौड़ कहता है कि जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, जो नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. तो वो काम भी हम आप तक पहुंचाएंगे और आप सभी लोगों को वो स्पेशल चांस और वो लकी मोमेंट्स आप तक हम पहुंचाएंगे. सभी लोगों का तहे दिल से धन्यवाद है, स्वागत है, अभिनंदन है, आभार है. और हमारे जो अंपायर्स है, हमारे जो पंच है वो भी बेहतरीन तरीके से पिछले 2 दिन से यहाँ पर काम कर रहे हैं, उनका भी अभिनंदन. जागेची शोभा आपल्यासारखा वागणारा अशी व्यक्ती आज जॅकी श्रॉफ सरांच्या रूपाने आलेली आहे आणि खरोखर आपण सगळी मंडळी भाग्यवान आहोत. आपण धन्यवाद दिला पाहिजे आदरणीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना, त्यांचे सुपुत्र श्री संकेतजी बावनकुळे साहेबांना आणि आमच्या कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी श्री जितेंद्र ठाकूर साहेब आणि त्यांची समस्त टीम यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. देखणं स्वरूप तुमच्यामुळे एक ज्याला म्हणतात ना की 100% अनुशासन ज्याला म्हणतो कसं असावं ते नागपूरकरांचं असावं अशा पद्धतीचं काम आपण सर्वांनी केलेलं आहे. सर्वांचं मनापासून कौतुक, सर्वांचं मनापासून धन्यवाद. कारण की आज ही कबड्डी स्पर्धा जी आहे ती मानाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. आणि जॅकी श्रॉफ जी स्क्रीनवरती दिसतात थोडेसे चिंतित आहे. थोडं एखाद्या खेळाडूला इंजुरी आली की त्यांना वाटते की त्यांच्या पायाला मार लागलेला आहे, त्यांच्या हाताला मार लागलेला आहे. अशा पद्धतीची काळजी जॅकी श्रॉफ जी यहाँ पे मैदान पे लेते हुए. और सच में देखा जाए तो मेडिकल टीम अपन कोर्ट नंबर 1 वरती चला. मेडिकल टीम अपन कोर्ट नंबर 1 जवळ चालायचे. मेडिकल टीम आप कोर्ट नंबर 1 के पास जाइएगा. क्विक मेडिकल टीम आप कोर्ट नंबर 1 के पास जाइएगा. जिनके अगुवाई में टूर्नामेंट है. जैकी श्रॉफ जी, मैं आपसे अनुरोध करूंगा, ये एक बहन हमारी जो व्हील चेयर पे बैठी है, जैकी श्रॉफ जी मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा कि हाथ जोड़ के मेरी प्रार्थना है, बहन व्हील चेयर पे बैठी है, इसे आप थोड़ा सा प्लेस्ड कर दीजिए. सर आप ही तो हैं जो इसे ठीक कर सकते हैं, जो डॉक्टर नहीं कर सकता. जैकी श्रॉफ जी आपकी दुआ करेगी. बहुत बहुत धन्यवाद सर, इसलिए आपको हम बहुत ही सम्मान की दृष्टि से देखते हैं. इंटरनेशनल पावर लिफ्टिंग खिलाड़ी है वो, जिन्होंने हमारे भारत देश का, हमारे शहर का नाम गौरवान्वित किया है. एंड जैसे कि सर आपने थोड़ी देर पहले बहुत अच्छी बात कही कि वो सिर्फ एक व्हील चेयर पर नहीं लेकिन व्हील चेयर पर है. जो उनकी विल है वही उनको यहाँ तक ले आई है. और पावर लिफ्टिंग के खिलाड़ी हमेशा पावरफुल ही होते हैं. जैकी श्रॉफ जी संजय सकरे साहब के बहुत ही अच्छे मित्रों में से हैं. और संजय सकरे जी आज इस दुनिया में नहीं है, लेकिन संजय सकरे जी को जब भी
उनके परिवार को याद आती है, जैकी श्रॉफ जी वहां पे पहुंच जाते हैं और जैकी श्रॉफ जी की सज्जनता है, यही उनकी महानता है। जैकी सर, हम आपको बहुत बहुत धन्यवाद देते हैं। संजय सकरे साहब के हम मित्र हैं और उनके परिवार के साथ गॉड ब्लेस, गॉड ब्लेस। दोस्तों, आपको लग रहा होगा कि मैंने इनको बिल्कुल भी अलग से पैसे नहीं दिए मेरी तारीफ करने के। सर थोड़े हमारे भावनाओं में बह जाते हैं, लेकिन उनके लिए एक बार जोरदार ताली बजा दीजिए। बहुत ही जोश के साथ, बहुत ही प्यार के साथ इस कबड्डी के खेल को बेहद रोचक तरीके से आप तक को पहुंचाते हैं, और उनका ये जो प्यार है कबड्डी के प्रति वो आपको उनके सूत्र संचालन के माध्यम से समझ ही आता है। तो सर आपका भी बहुत बहुत धन्यवाद एंड थैंक यू सो मच। अब से कुछ ही पलों में माननीय नितिन जी गडकरी भी यहाँ पर उपस्थित होंगे, उनका भी हम स्वागत करेंगे। तब तक सभी खिलाड़ियों से, सभी दर्शकों से दरख्वास्त है कि खेल चलता रहे, प्यार बढ़ता रहे और इस छत्रपति शिवाजी महाराज चषक राज्य स्तरीय क्रीड़ा कबड्डी स्पर्धा में ये जोश बना रहे। गुड इवनिंग। बस मैंने, हमारी जो बहन व्हील चेयर पे बैठी थी वो जा रही थी, उनको हमने कहा कि आप निश्चिंत रुकिएगा, जैकी श्रॉफ जी आपके पास आएंगे। और मुझे अच्छा लगता है कि जैकी श्रॉफ जी वहाँ पे आए, उनके साथ फोटो निकाले, उनको ब्लेस भी किया। और आपने बताया कि इंटरनेशनल पावर लिफ्टिंग की ये खिलाड़ी हैं। और दीदी बहुत अच्छा लगा, हमने आपको प्रॉमिस किया था, हमारा वादा था, और इस भाई ने आपका वादा निभाया, जैकी श्रॉफ को आपके पास भेजा। हम इसलिए कहते हैं कि हमें आत्मविश्वास है जैकी श्रॉफ जी के ऊपर, वो बहुत ही भले नेक इंसान है। हम लोग बहुत ही कबड्डी में मिले हुए हैं और कबड्डी से वो जुड़े हुए हैं, इसलिए वो आज यहाँ पे बैठे और आपके पास भी आए। मजा आ गया आपको देख के भी। वो बच्ची को मैं थैंक यू बोलूंगा। और अमोद याद रखिएगा, तिवारी होते हैं ना, ब्राह्मण होते हैं, और ब्राह्मणों का काम ही होता है आशीर्वाद देना। मुफ्त में हम लोग आशीर्वाद देते हैं। बहुत बहुत धन्यवाद। ये खेल यहाँ पर ऐसा ही चलता रहेगा, माहौल ऐसा ही बनता रहेगा, ये हम दोनों की जुगलबंदी आपको सुनने में ऐसे ही मिलती रहेगी। थैंक यू सो मच। लेट्स एंजॉय दिस ब्यूटीफुल इवनिंग लेडीज एंड जेंटलमैन। मेरा नाम है आरजे अमोद। अब से कुछ ही पलों में नितिन जी गडकरी यहाँ पर आएंगे, उनका हम स्वागत करेंगे और इस खेल में आप सभी का ये जो जोश है, आप सभी का ये जो प्यार है, ऐसा ही बना रहेगा। कबड्डीचा हा स्पर्धा, कबड्डीची स्पर्धा इथे या स्तरावर रंगलेली आहे। प्रत्येक स्पर्धकाचा आणि प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीचं मी आभार मानतो की तुम्ही या खेळाला एवढं मोठं केलं आणि आपल्या नागपूर नगरीमध्ये, आपल्या कोराडी मातेच्या भूमीमध्ये या खेळाची इथे सुरुवात झाली आणि येणारे 3-4 दिवस अशी जोरदार सामने आपल्याला पाहायला मिळणार आहे। 94.3 माय FM चा मी आहे आरजे अमोद। तुम्ही मला रेडिओवर ऐकतात रोज सकाळी 7 ते 11। रेडिओवर तर या स्पर्धेबद्दल मी सांगतोच, पण संध्याकाळी सुद्धा तुमच्या सर्वांसोबत येणारे 2-3 दिवस आम्ही इथे राहणार आहोत। वेलकम अँड विश यू ऑल अ व्हेरी गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन। लेट्स एन्जॉय दिस ब्युटिफुल इव्हनिंग। काल आपण इथे एक लेझर शो आणि एक सुंदर फायरवर्क शो सुद्धा पाहिला। असे विविध कार्यक्रम, विविध आकर्षण प्रत्येक दिवशी आपल्या सर्वांना इथे पाहायला मिळते। वेलकम अँड गुड इव्हनिंग टू वन अँड ऑल। उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नागपूर विभाग, विभागीय क्रीडा संकुल मानकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 चा काल भव्य उद्घाटन झालं। आजचा दुसरा दिवस आहे आणि प्रत्येक दिवशी विविध मान्यवरांचे आशीर्वाद आपल्याला इथे लाभणार आहे।
बरेचसे लोक मला इथे उभे दिसत आहेत. त्या सर्वांना विनंती आहे की तुमच्यासाठी ऑडियन्स गॅलरी आपण सगळ्यांनी सेट केलेली आहे. तिथे जाऊन आरामात स्थानबद्ध होऊन तुम्ही पूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता. तर सर्वांना विनंती आहे की माझ्यासमोर बरेचसे लोक मला उभे दिसत आहेत. सर्वांना स्थानबद्ध व्हायचं आहे, कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. तुमच्यासाठी विविध गॅलरी आम्ही इथे उपस्थित केलेल्या आहे. आता आलेल्या सर्व लोकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की तुमच्यासाठी स्पेशल गॅलरीमध्ये आपण सिटिंग अरेंजमेंट केली आहे. माझ्या समोर ते दोन्ही स्टँड्स आहेत, ते रिकामे आहे. तुम्ही तिथे होऊन स्थानपन्न होऊन या कार्यक्रमाचा पूर्ण आनंद घेऊ शकता. कबड्डीचे सामने प्रत्येक कोर्टवर इथे रंगलेले आहे. महाराष्ट्र दिन आहे आजचा, 1 मे ची तारीख. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आणि प्रत्येक ऑडियन्स मेंबरला माझी हीच विनंती आहे की तुम्हाला जे डेसिग्नेटेड सीट्स आपण इथे अलॉट केलेले आहे, तुम्हाला तिथे बसायचं आहे, कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. थोड्या वेळापूर्वी जॅकी श्रॉफ इथे आले होते. जॅकी श्रॉफ यांना आपण भेटलो आणि आता आदरणीय नितीनजी गडकरी 5 मिनिटात इथे येतील. ग्राउंड नंबर 1 वर मध्यंतर झालेला आहे. अहिल्यानगर वर्सेस ठाणे जिल्हा. अहिल्यानगरला 17 गुण, ठाणे जिल्ह्याला 11 गुण. अहिल्यानगरकडे 6 गुणाची आघाडी आहे मध्यंतरपर्यंत. जास्त आवाज मला त्यांचा येऊन राहिला आहे. प्रत्येक गेम मध्ये ते इन्व्हॉल्ड आहे आणि प्रत्येक रेड सोबत आहे, एकदम इन्व्हॉल्व आहे खेळामध्ये. परत एकदा सर्वांना 30 सूचना मी देतो आहे की आपण रेलिंगवर हात ठेवून उभं राहायचं नाही आहे. ती रेलिंग समोर येऊन जाईल. आपण एकदम क्युरिओसिटीने, प्रेमाने हे सगळे सामने पाहत आहोत. 2-3 दिवस येणारे या स्टेडियमवर असेच एक से बढ़कर एक सामने आपण पाहणार आहोत. तर या स्टेडियममध्ये, या स्टँड्समध्ये आपल्याला बसायचं आहे. डेझिग्नेटेड आपल्यासाठी प्लेसेस आपण केलेले आहे. तिथे बसून या कार्यक्रमाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी चषक राज्यस्तरीय ही जी स्पर्धा आहे त्यामध्ये खूप मनापासून तुमचं आम्ही स्वागत करतो. येणारे 2-3 दिवस असेच विविध मान्यवर आपल्याला लाभतील. रितेश देशमुख आपल्यामध्ये उपस्थित होणार आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्यासोबत इथे उपस्थित होणार आहे. आणि अवघ्या 5 मिनिटात आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचं सुद्धा इथे आगमन होणार आहे. त्यांचं स्वागत आपण इथे करणार आहोत. प्रत्येक खेळाडूचं प्रोत्साहन, प्रत्येक खेळाडूला शाबासकी द्यायला ते इथे आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहे. तर त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि या कोर्ट समोर जितकेही लोक उभे आहे मी त्या सर्वांना विनंती करतो की आपण कृपया करून स्टँड्समध्ये बसायचं आहे. तुमच्यासाठी आपण चांगली सिटिंग अरेंजमेंट तिथे केलेली आहे.
तुम्ही ते उभे आहात तर सामना मागच्या लोकांना दिसून नाही राहिला आहे, तर प्रत्येकाला विनंती आहे की आपण आपल्या डेझिग्नेटेड सीट्सवर बसायचं आहे. आपले व्हॉलेंटियर्स आहेत ते तुम्हाला सूचना देत आहेत, त्या सूचनेचं पालन आपल्याला करायचं आहे. टीम मॅनेजर कोल्हापूर संभाजीनगर, रायगड मुंबई उपनगर पुरुष विभाग आपली टीम तयारी ठेवायची आहे. महिला विभाग अमरावती सातारा वाशिम जालना संघ व्यवस्थापक आपली टीम रेडी ठेवायची. थोड्या अवधीतच पंचप्रमुख श्री पद्माकरजी देशमुख साहेब आपल्याला फायनल कॉल. कोल्हापूर संभाजीनगर रायगड मुंबई उपनगर अमरावती सातारा वाशिम जालना.
रेडर को याही पेक्षा जास्त चुरशीचे सामने आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे श्री संकेतजी बावनकुळे साहेब, नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. पुणे संघाकडून वेट करणारा अजित चव्हाण होता, जो मुंबईचा प्रो कबड्डी लीग मध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं. प्रो कबड्डी लीग मेन सेक्शन सेकंड कॉल कोल्हापूर वर्सेस संभाजीनगर, रायगड वर्सेस मुंबई उपनगर. मेन सेक्शन मॅचेस. सेकंड कॉल अमरावती वर्सेस सातारा, वाशिम वर्सेस जालना. वुमेन सेक्शन सेकंड कॉल अमरावती वर्सेस सातारा, वाशिम वर्सेस जालना. वुमेन सेक्शन सेकंड कॉल कोल्हापूर वर्सेस संभाजीनगर, रायगड वर्सेस मुंबई उपनगर. मेन सेक्शन सेकंड कॉल. अहिल्यानगर 19 रायगड ठाण्यावर 3 आहे. शेवटचे 5 मिनिट पुणे 40 सांगली 27. Last 5 minutes to go. एकतीस 41 31 4 पॉइंट पुणे सुपर रेड. अजित चव्हाण. टाइम आउट पुणे.
सांगलीचा बसला होता रे मॅच ओव्हर पुणे 46 सांगली 37 विन बाय पुणे